महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना वंदन करून त्रिसरण पंचशील आपण ग्रहण करून आजच्या या दिवसाला शुभारंभ करत आहोत. तर आपण सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ त्रिसरण पंचशील ग्रहण करायचं. मी म्हणेल माझ्या पाठोपाठ आपण सगळ्यांनी बोलायचं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि, पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि, पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि, अधिष्ठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि, सूरामेरयमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि, तिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरिकितं कत्वा अपमादेन सम्पादेत. साधु साधु साधु. महाकारुणिको नातो हिताय सब्बपाणिनां पूरे तव पारमी सब्बो पत्तो सम्बोधिमुत्तम एतेन सज्जवज्जेनाहो तुमे जयमङ्गल जयन्तो बोधिया मूले सख्यान नद्दिवड्ढनो एवं तवं विजयं हो विजय सुजय मंगले अपराजित पहल केसी से पट विपूकले अभिषेक के सब बुद्धान अग्गपत्तोपमोदति सुनंकत सुमंगल सुप्रभातं सुको सुमहो कायकं वाचकं पदकिना मनोकम्मं पणिधि चे पदकिनानि कत्वान लभन्ते पदकिने. साधु म्हणते. साधु साधु साधु. उपस्थित सर्व उपासक व उपासिका, बहुजन संघटक या ऑफिशियल पेजच्याद्वारे, फेसबुक पेजच्याद्वारे या ठिकाणी मी आपणाशी संवाद साधत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती आपण संपन्न करत आहोत.
आणि ही जयंती संपन्न करत असताना राजकारण आणि समाजकारण आणि धम्मकारण या 3 गोष्टी प्रामुख्याने आपण समजून घेणे खूप आवश्यक आहे. कारण की आज भारतातील जी परिस्थिती आहे किंवा जगातील जी परिस्थिती आहे ही कोरोना किंवा कोविड-19च्यामुळे सगळीकडे आपण जर पाहिलं तर एक महारोगाची परिस्थिती सगळीकडे पसरलेली आहे. अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडत आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये मृत्यूमुळे एक हाहाकार उत्पन्न झालेला आहे. या सर्व महारोगाच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची चळवळ आणि बुद्ध धम्म हे समजून घेत असताना जीवन आणि जीवनाचं जे महत्त्व आहे ते आपल्याला लक्षात येणे खूप आवश्यक आहे. भगवान बुद्ध असं म्हणतात की ज्या ठिकाणी मृत्यू हा आपल्याला दिसून येतो, मृत्यूचं भय आपल्यामध्ये निर्माण होतं, त्या मृत्यूच्या भयानेच एक प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये धम्माची उत्पत्ती होत असते किंवा धर्माची उत्पत्ती होत असते. परंतु ही उत्पत्ती होत असताना जीवनाचा पुरेपूर्ण जो वापर आहे तो वापर आपल्या जीवनामध्ये आपण आपली बुद्धत्व अवस्था प्राप्तीसाठी किंवा आपल्या जीवनामध्ये जी आपली समग्रता आहे, जी एक प्रकारची जागरूकता आहे, ती जागरूकता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीची जीवनाची दृष्टी ठेवणे खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सम्यक दृष्टी म्हणजे काय हे समजून सांगत असताना एक फार महत्त्वपूर्ण उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण या प्रकारचं आहे की मनुष्याची जी अवस्था आहे एका कैद्याप्रमाणे. कैदी हा कारागृहामध्ये बंद आहे आणि कारागृहामध्ये बंद असताना त्या कारागृहात गडद अंधार आहे. तिथे प्रकाश नावाची कोणती वस्तू नाही आहे, कोणती गोष्ट नाही आहे. परंतु गडद अंधारामुळे प्रकाश नावाची वस्तू अस्तित्वातच नसते असं त्या कैद्याच्या मनाची अवस्था झालेली आहे. परंतु जरी अंधारात कैदी खूप वर्षापासून राहत असला तरी कैदी त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही पावले जरी उचलत नसला, परंतु जर त्याच्या मनामध्ये त्याची इच्छाशक्ती जागृत झाली, त्याचा आशावाद जर जागृत झाला, तर तो मात्र प्रकाश नावाची गोष्ट शोधू शकतो आणि त्या प्रकाशाच्या दिशेने पावले टाकत स्वातंत्र्याच्या दिशेला तो पोचू शकतो. म्हणजे सम्यक दृष्टी या ठिकाणी सांगत असताना बाबासाहेबांनी या प्रकारचं उदाहरण यासाठी दिलेलं आहे की मनुष्याची अवस्था खरंच कैद्यासारखी आहे. मनुष्य खरंच आपलं जीवन जगत असताना तो कशासाठी जीवन जगत आहे तेच त्याला माहीत नाही. त्याच्या जीवनाची जी अवस्था आहे ती अवस्था ही कशामुळे त्या प्रकारची आहे. त्याच्या जीवनामध्ये जे एक प्रकारे बुद्धम शरणम गच्छामीची जी क्रिया व्हायला पाहिजे ती क्रिया त्याच्या जीवनामध्ये होत असताना आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. परंतु बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये या प्रकारे स्वातंत्र्याकडे पावले टाकत असताना त्याचं जीवन जे आहे ते जीवन कशा पद्धतीने विकसित होऊ शकेल यासाठी जो दृष्टिकोन दिलेला आहे तो समग्र दृष्टिकोन म्हणजे सम्यक दृष्टीसोबत सम्यक संकल्प त्याच्या जीवनामध्ये खूप असणे आवश्यक आहे. लोकांच्या जीवनामध्ये संकल्प नसल्यामुळे त्यांच्या जीवनात समस्या आहेत. संकल्प हे शुभ असावे, संकल्प हे बुद्धत्वाचे असावे, संकल्प हे मैत्रीभावनेचे असावे, संकल्प जीवनामध्ये आनंद आणि सुख निर्माण करणारे असावे, संकल्प हे दुसऱ्याला त्रास देणारे नसावे, संकल्प जीवनामध्ये जे सौंदर्य ते सौंदर्य निर्माण करणारे असावे. म्हणून सम्यक संकल्प आपल्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. सम्यक कर्म आपल्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. सम्यक कर्म म्हणत असताना आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करतो म्हणजे आपलं जी एकंदरीत जीवनाची प्रक्रिया आहे ही शीलाच्या आधारे असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मद्यपान न करणं, चोरी न करणं, व्यभिचार न करणं आणि कोणत्याही प्रकारे आपलं जीवन हे उद्ध्वस्त होता कामा नये अशा प्रकारच्या कर्माचा भाग जो आहे तो आपल्या जीवनामध्ये असणे खूप गरजेचं आहे. सोबतच आपल्या जीवनामध्ये आपली जी आजीविका जी आहे ती आजीविका देखील त्या प्रकारची असणे गरजेचं आहे. कारण की प्रत्येक लोकांचं जीवन आज अशा आजीविकेकडे वळलेलं आहे की ज्या आजीविकेतून लोकांना जास्त पैसे मिळतात म्हणून लोक मद्याचा व्यवसाय करतात, लोक सिगरेटचा व्यवसाय करतात, लोक अशा अनेक प्रकारचा व्यवसाय करतात ज्यातून अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होते. म्हणून सम्यक आजीविका जर जीवनामध्ये असेल तर निश्चितपणे कल्याण आपल्या जीवनामध्ये साथ देऊ शकतं. आणखीन आपल्या जीवनामध्ये सम्यक
कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे मानसिक व्यायाम जो आहे तो मानसिक व्यायाम असणे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये व्यायाम, शारीरिक व्यायाम करतात पण मानसिक व्यायाम कोणताच नाही. मनाचा व्यायाम नसल्यामुळे जीवनामध्ये क्रांती नाही. मनाचा व्यायाम नसल्यामुळे जीवनात ती अवस्था ही नेहमी इन्फिरेटिव्ह म्हणजे न्यूनगंडात्मक राहते. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये न्यूनगंड आहे. न्यूनगंडामुळे त्यांच्या जीवनामध्ये नवीन असं काय होत नाही. न्यूनगंडामुळे ते एकमेकांवरती दोषारोपण करत राहतात. आणि म्हणून सम्यक व्यायाम याचा अर्थ योग्य पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं संगोपन करणे, त्याला वृद्धिंगित करणे आणि ज्या चांगल्या गोष्टी निर्माण झाले त्या चांगल्या गोष्टींना आपल्या जीवनामधून आपल्यातून कधी निघून जाता कामा नये यासाठी त्याची सतत पाठराखण करणे किंवा त्याच्याप्रती जागृती ठेवणे. सम्यक स्मृती म्हणजे एक प्रकारची जागृती, जी जागृती तुम्हाला चालण्यातून, बोलण्यातून, उठण्यातून किंवा आपल्या जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करत आहे त्या सर्व गोष्टी करण्यातून आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असते. तर सम्यक जागृती निर्माण करत असताना आपल्या जीवनामध्ये आपलं शरीर आणि शरीराच्या अंतर्गत असणारं सूक्ष्म शरीर म्हणजे मानसिक तत्त्व जे आहेत त्या तत्त्वांच्या प्रती जागृत असणे खूप आवश्यक आहे. ज्याला भावना शरीर आपण म्हणतो त्या भावना शरीराच्या प्रती जर जागृती निर्माण झाली तर जीवनामध्ये एक वेगळ्या दिशेला आपलं जीवन पोचू शकतं. आणि सम्यक समाधी जी की कुशलयुक्त चित्ताची एकाग्रता त्याला सम्यक समाधी म्हटलं जातं. आणि ही सम्यक समाधी निर्माण करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने बुद्धत्वाचा आपल्यामध्ये विकास करणे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी समजून घेत असताना अनेक लोक जे आहेत ते बाबासाहेब राजकीय कसे होते, बाबासाहेब सत्ता काबीज करा या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन कसं करत होते. निश्चितच राजकारण जीवनातली सर्व शिक्षणाचं एक माध्यम आहे. निश्चितच राजकारण एक सक्रियता आहे जीवनामध्ये. निश्चितच राजकारण हे माणसाच्या जीवनाला किंवा माणसाच्या जीवनाची जी काही अंग आहेत त्या सर्व अंगांना, विकासाच्या अंगांना हे राजकारण जे आहे या राजकारणाच्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये भौतिक परिवर्तन आणू शकतं. परंतु राजकारणच हा जीवनाचा भाग नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी केलेली सगळ्यात मोठी जी क्रांती आहे, जी धम्म क्रांती आहे, जी की सम्राट अशोकांच्या नंतर बाबासाहेबांनी प्रथम या भारतामध्ये त्याचं की पुनरागमन केलेलं आहे. आणि त्या धम्म क्रांतीला अनेक लोक विसरून लोक अशा जीवनामध्ये व्यस्त आहेत की ज्या जीवनाचा काहीच उपयोग आपल्याला होत नाही. इतके विचार आणि इतक्या आयडियॉलॉजी आपल्यामध्ये आहेत. काही लोक जे आहेत ते फुले शाहू आंबेडकर नावाने चळवळ करतात, काही लोक बहुजन नावाने चळवळ करतात, काही लोक आहेत जे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चळवळ करतात, काही जे अनेक प्रकारचे महापुरुष आहेत त्या सर्व महापुरुषांना घेऊन चळवळ करतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रत्येक व्यक्तीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्याची जी भूमिका आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कोणाला भौतिकवादी बाबासाहेब वाटतात, कोणाला अर्थशास्त्रीय वाटतात, कोणाला चळवळवादी वाटतात, कोणाला धार्मिक वाटतात. सगळ्यांची भूमिका वेगळी आहे. परंतु माणसाच्या जीवनाची जी काही अंग आहेत की जी त्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाऊ शकतात अशा दृष्टिकोनातून व्यक्ती बाबासाहेबांना समजून घेत नाही. आणि या दृष्टिकोनातून समजून न घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती घडत नाही. फक्त एक वरवरच्या गोष्टीवरती व्यक्ती जीवन जाते. म्हणून बाबासाहेबांची जी समग्रता आहे ती धम्म चळवळीमध्ये, कारण की धार्मिकतेमध्ये सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत. परंतु धार्मिक लोकांनी राजकारणाला पूर्णपणे निरपेक्ष केलेले. राजकीय निरपेक्षता धार्मिक लोकांच्या जीवनामध्ये होते आणि राजकारणाने पूर्णपणे धर्मनिरपेक्षता लोकांना केलेली आहे. आणि जीवनाची जिथे पूर्णपणे एक प्रकारचं जीवन फुलण्याची जी काही किमया ज्यातून होऊ शकते ते म्हणजे धर्म आहे, ते म्हणजे रिलिजन आहे. आणि त्यालाच सोडून जर अनेक लोक काम करत असतील तर त्यांच्या कुटुंबामध्ये जीवनाची प्रगती जास्त होत नाही. मात्र सामाजिक काम करत असताना सामाजिक काम करत जातो, परंतु त्या सामाजिक कामामध्ये देखील तो कधी संपून जातो तेही कळत नाही. म्हणजे बाबासाहेब ज्याला म्हणतात की अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे योग्य आहे, परंतु प्रकाशातून अंधाराकडे येणे खूप वाईट आहे. अनेक लोक प्रकाशातून अंधाराकडे येतात, अनेक लोक प्रकाशातून अधिक प्रकाशाकडे जाणे गरजेचे आहे. पण अनेक लोक प्रकाशातून अंधाराकडे येत असताना अंधारातून परत अंधाराकडे जात आहे. अशी जीवनाची एक वाटचाल आहे. ही एक जीवनाची सायकोलॉजी आहे आणि ही अनेक लोकांच्या जीवनात लागू आहे. आणि नक्की जीवनात काय करायचं आहे हेच लोकांना समजत नाही. चळवळ करायची म्हणजे नक्की काय करायचं तेच समजत नाही. चळवळ करायची याचा अर्थ काय? बाबासाहेबांनी केलेले जे काम आहे त्याची हिस्ट्री रिपीट करायची म्हणजे चळवळ आहे का?
का जीवनात अनेक लोकांच्या ज्या समस्या आहेत, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक असतील, या समस्येचं निराकरण करणे, या समस्येला सोडवणे आणि याच्यासाठी काम करणे म्हणजे चळवळ आहे का? चळवळ नक्की काय? चळवळ ही आपल्याला या दृष्टिकोनातून समजून घेतली पाहिजे की मनुष्याची जी उत्क्रांती झालेली आहे, जी उत्क्रांती त्याची बायोलॉजिकल आहे आणि ही बायोलॉजिकल उत्क्रांती होत असताना आज मनुष्याचा जो विकास आहे, अगदी माकडापासून तर आत्ताच्या मनुष्य प्राण्यापर्यंत त्याचा विकास झालेला आहे आणि हा विकास समजून घेत असताना त्याची जी भगवान बुद्ध ज्याला म्हणतात की विकारातून समूळ नष्टता म्हणजेच बुद्ध अवस्था, ही त्याची जी मानसिक उत्क्रांती आहे, ही त्याची मानसिक उत्क्रांती न झाल्यामुळे व्यक्तीचं जीवन आहे त्याच ठिकाणी आहे. तो अशाच एका परिघावरती फिरते आणि परिघावरती, विचाराच्या परिघावरती किती जरी फिरला तर व्यक्तीचं जीवन आहे त्याच ठिकाणी राहतं. ते त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू बनवू शकत नाही. म्हणून तो केंद्रबिंदू बनण्यासाठी आपल्याला आजच्या जीवनामध्ये जागृती आणणे खूप गरजेचं आहे. विचार आणि विचारातून मुक्त होणे गरजेचं आहे. नवीन दृष्टिकोन शिकणे गरजेचं आहे. नवीन ज्या समस्या तयार होतात त्या समस्यांची समायोजन करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. फक्त शिक्षणावरती अवलंबून न राहता व्यक्तीने जे आजूबाजूचं सर्वच शिक्षण आहे ते शिक्षण त्याने आपल्या जीवनामध्ये सातत्याने शिकणे गरजेचं आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून जर आपण जीवनाची कास ठेवली किंवा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर चालू ठेवली तर आपण काय तरी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या या मुवमेंटला काय तरी नाही येऊ शकू. अन्यथा आपण आपल्या आयडियॉलॉजीमध्ये आयडियॉलॉजीत अडकलं तर परत आपण रिपिटेशनशिवाय, गाणी म्हणण्याशिवाय आणि आपल्या जीवनामध्ये त्याच गोष्टी बोलल्याशिवाय त्यातून आपण बाहेर येणार नाही. आपण त्याच ठिकाणी अडकून जाऊ. रेपिटेशन जीवनाला नवीन गोष्टीमध्ये नेत नाही. नवीन गोष्टी जर आपल्याला निर्माण करायच्या असतील तर आपल्याला नवीन पद्धतीने विचार करणे, नवीन मॅच्युरिटी, न्यू अंडरस्टँडिंग, चळवळीची समग्र अंग आपण समजणे खूप आवश्यक आहे. जसं बाबासाहेबांनी लोकशाहीचा अभ्यास केला, फ्रेंच लोकशाहीचा अभ्यास केला किंवा आपल्या भगवान बुद्धांनी दिलेल्या लोकशाहीचा अभ्यास केला आणि त्यातून भारताची राज्यघटना तयार केली. परंतु लोकशाही आणि लोकशाहीतून निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे. परंतु या लोकशाही ज्यावेळी राज्यघटना तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये ज्या कमतरता ज्या होत्या त्या कमतरता देखील सांगितलेल्या. आज त्याच कमतरतेमुळे केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, हे मनुष्याच्या जीवनाशी ज्या पद्धतीने खेळते की आज आरोग्य क्षेत्र जे आहे, आरोग्य मंत्रालय आहे, हे इथल्या लोकांना कोरोनाच्या या प्रादुर्भावातून मुक्त करू शकत नाही. दे आर फेलर आणि ते त्यांच्या घाणेरड्या राजकारणामुळे फेलर आहे. परंतु बाबासाहेबांनी आरोग्य क्षेत्र हे सेंट्रलाइज असलं पाहिजे आणि माणसाचं ह्युमन वेलफेअर हे खूप महत्त्वपूर्ण अंग आहे. आणि भारताची जी काही इकॉनॉमी आहे त्याच्यातली 75% इकॉनॉमी ही डिफेन्सवरती खर्च केली जाते. ती 75 त्यातली 50% जरी इकॉनॉमी जी आहे ती जर भारताच्या या ह्युमन वेलफेअरवरती जर खर्च केली की त्याच्या आरोग्यावरती खर्च केली तर अशा पद्धतीचे निर्माण होणाऱ्या ज्या कोरोनासारख्या महारोग जे आहेत त्या महारोगातून आपण स्वतःला वाचू शकतो, ह्युमॅनिटीला वाचू शकतो. परंतु जगातील सर्वच मानवतावादी, जगातील सर्वच वैज्ञानिक, जगातील सर्वच अर्थतज्ञ, जगातील सर्वच राजकारणी या कोरोनाविषयी लोक शांत आहेत. हा कोरोना कोणी निर्माण केला, कशा पद्धतीने निर्माण केला, या कोरोनामुळे माणसाचं जीवन कसं अस्तव्यस्त झालेलं आहे, माणसाचं सुख, माणसाच्या जीवनामध्ये त्याचे होत असलेले जे मृत्यू आहेत त्याचं प्रमाण इतकं जास्त आहे. परंतु कोणत्या प्रकारची संवेदनशीलता ही आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळत नाही. फक्त आपण घरात बसून किंवा आपण हे जे काही सॅनिटाईज किंवा ज्या काही गोष्टी आपण वापरतो आहे त्याचाही एक किंवा जे काही लसीकरण आहे त्याचा एक वेगळं मार्केट आपल्याला ब्लॅक मार्केट पाहायला मिळतं आहे. सांगण्यात तात्पर्य एकच आहे की जगातील ही जी काही मनुष्याच्या जीवनाशी जी काही एक प्रकारचं खिळी जी चाललेली आहे ती लक्षात येणे खूप आवश्यक आहे. झिझेक अँड नॉम चॉम्स्कीसारखे जे काही मोठे मोठे विचारवंत आहे त्यांनी याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी यावरती भाष्य केलेलं आहे की हा कोरोना व्हायरस कुणी तयार केला, ह्या तयार करण्याच्या पाठीमागे किती बिझनेसमॅन आहेत, किती कॅपिटलिस्ट आहेत, हा तयार करत असताना व्यक्तीच्या जीवनावर त्याचा परिणाम कशा रीतीने होईल, व्यक्तीच्या जीवनामध्ये विचाराची शृंखलाच कशी तुटून जाईल, व्यक्ती घरामध्येच कसा बसून राहील. आणि जर
सरकार म्हणून कोणत्याही देशाचा असो, ते सरकार जर व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही आजाराविषयी जो बोध निर्माण करून देण्यात अयशस्वी असेल तर असं सरकार जे आहे कोणत्याच कामाचं नाही आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब म्हणतात, ज्या सरकारला निर्णय घेता येत नाही, ज्या सरकारला लोकांच्या परिस्थितीची जाणीव होत नाही, तर अशा प्रकारचं सरकार जनतेचं नसतं. सांगण्यात तात्पर्य एकच आहे, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, कोणी असो, आज असंख्य लोक मरत आहे आणि असंख्य लोक मरत असताना आरोग्य क्षेत्राची जी काही त्यातली जी काही भ्रष्टाचाराची जी स्थिती आहे किंवा त्यातली सरकारी रुग्णालय जे आहेत, ते सरकारी रुग्णालय जर त्याची जी स्थिती जर पाहिली तर अतिशय भयंकर अशा स्वरूपाची, अगदी स्वच्छतेपासून तर सगळ्याच गोष्टी. तर हे माणसाच्या जीवनाचं सर्वात मोठं अंग आहे की आरोग्य, आणि आरोग्य ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी आपलं जीवन जे आहे हे जीवन जास्त काळ टिकत नाही. त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन जर 100 वर्षाचं असेल तर ते जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत टिकू शकतं. परंतु जर आरोग्य क्षेत्र जर चांगलं असेल तर व्यक्तीचं जीवन चांगल्या प्रकारे टिकू शकतं. यापूर्वी अनेक महारोग तयार झाले, प्लेगसारखे रोग आले, स्वाईन फ्लूसारखे रोग आले, परंतु सगळ्या रोगातून व्यक्ती वाचू शकले. परंतु या रोगातून न वाचण्याचं कारणच हे आहे की याची जी काही जडणघडण ज्या ठिकाणून झालेली आहे त्या ठिकाणच्या लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु त्यातून त्याची उपाययोजना जी आहे ते देखील त्यांना माहिती आहे, परंतु लोकांपर्यंत त्या पोचू दिल्या जात नाही. आणि त्याच्यामुळे ही जीवनातली अस्तव्यस्तता याला दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले जे आरोग्यविषयी जे धोरण आहे त्या आरोग्यविषयी धोरणाला अवलंबन करणे, त्याचं प्रॉपर ॲप्लिकेशन समाजामध्ये किंवा देशात आणि राज्यामध्ये करणे खूप गरजेचं आहे. अन्यथा सगळेच लोक फक्त त्याच्यावरती बोलतील आणि शांत बसतील आणि आपण शासनाला सहकार्य करू इथपर्यंतच भूमिका आपण ठेवू, परंतु त्याच्यातून मार्ग मात्र कोणी काढू शकत नाही. पूर्वीच्या काळात ज्या अशा प्रकारचे रोग झाल्यावरती त्यावेळेस काही इतकी आरोग्य सुविधा नव्हती, तरी देखील लोक वाचत होते. त्याचं कारणच आहे की लोकांकडं काही आयुर्वेदिक ज्ञान होतं. त्याचं कारणच आहे की लोकांकडं काही घरगुती जे काही छोटे छोटे आजारातून मुक्त होण्याच्या गोष्टी होत्या, आज ते राहिलेले नाही. आणि हे न राहिल्यामुळे आज आपण केवळ आणि केवळ या सगळ्या आरोग्य क्षेत्रावरती अवलंबून राहिल्यामुळे आज आपल्या जीवनामध्ये नाविन्यता अशी काय उत्पन्न होत नाही. लोक उलटं सायकोलॉजिकल डिस्टर्ब व्हायला लागलेले आहेत. अनेक लोक सुसाईड करत आहेत. अनेक लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या तयार होत आहेत. ही सगळी भयानक स्थिती आज आपण पाहत आहोत. या भयानक स्थितीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपणच आपली स्वतःची जबाबदारी घेऊन स्वतःचं कुटुंब कसं संरक्षित करता येईल, स्वतः आपण या सगळ्या गोष्टी ज्या आरोग्यविषयक आहेत त्याचं पालन कसं करता येईल ते करून आपल्या जीवनामध्ये बुद्धत्वाचा मार्ग विकसित करण्यासाठी त्या पद्धतीची साधना, ध्यान, त्या पद्धतीचं आरोग्य ठेवण्यासाठी व्यायाम, मानसिक व्यायाम, शारीरिक व्यायाम या दोन्ही गोष्टी केल्या तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची दिशा आपल्याला प्राप्त होऊ शकते, एक वेगळी क्रांती आपल्या जीवनामध्ये घडू शकते. तर त्या दृष्टिकोनातून आपण बाबासाहेब आंबेडकरांची मूवमेंट समजणे गरजेचं आहे. आज त्यांचं आरोग्यविषयक धोरण जे आहे ते लोकांपर्यंत पोचणे गरजेचं आहे. त्यांच्या सर्व क्षेत्रामधलं जे ज्ञान आहे ते म्हणजे पूर्णपणे जर भारतामध्ये लागू झालं तर भारत एक खरंच एक आर्थिक म्हणजे सत्ताधारी देश बनू शकेल. परंतु त्याचं जर ॲप्लिकेशनच केलं नाही आणि त्या गोष्टी आहे त्याच ठिकाणी ठेवल्या तर मात्र बाबासाहेबांचे विचार कितीही आपण जरी सांगितले तरी ते त्याच्यावरती अवलंबून असतं की ज्याचं सरकार असतं, तो ते गोष्टी लागू करू शकतो का नाही लागू करू शकतो त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि म्हणून आज खूप आपल्याला गरज आहे विचाराची, विचार करण्याची. आणि विचार करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये लोकशाहीची मूल्य रुजवत असताना आपलं आरोग्य, धर्म आणि धम्माची क्रांती ही आपल्यामध्ये जोपासत बुद्ध धम्माची संस्कृती आपल्यामध्ये निर्माण करत आपलं जीवन योग्य दिशेला नेणे, आपलं जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि मैत्री, करुणा आणि सद्धम्म अशामध्ये विकसित करणे खूप गरजेचं आहे. इतकं जरी आजच्या या 14 एप्रिलच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण लक्षात घेतलं आणि त्या पद्धतीचं सुसज्ज असं जीवन ठेवलं तर निश्चितपणे जीवनामध्ये एक वेगळी क्रांती प्राप्त होऊ शकते आणि वेगळी दिशा प्राप्त होऊ शकते. ठीक आहे, इतकं बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या 130व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.